जांभया का येतात? एक ओरडा. जेव्हा आपण नामस्मरण किंवा पोथी वाचन यांसारखी दैनंदिन कामापेक्षा वेगळी आणि एकाग्रतेची कृती करतो, तेव्हा आपला मेंदू अधिक सक्रिय होतो. या प्रक्रियेत मेंदूला अधिक ऊर्जेची आणि प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची गरज भासते. ही गरज भरून काढण्यासाठी शरीर जांभईच्या माध्यमातून जास्तीचा प्राणवायू आत घेते. तसेच जप करताना आपण एका स्थितीत स्थिर बसतो. यामुळे श्वसनक्रिया संथ होते आणि शरीरातील रक्ताभिसरण संथ झाल्याने नैसर्गिकरित्या जांभया येतात. आध्यात्मिक भाषेत सांगायचे झालेस तर नामस्मरणाच्या तेजाने शरीरातील साचलेला ताण म्हणजे स्ट्रेस आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते. हे त्याचेच एक लक्षण आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी काही सोपे उपाय. शुद्धता आणि सावधानता. नामस्मरणापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून म्हणजेच आचमन करून बसल्यास शरीरात तरतरी येते. आसन सिद्धी. पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्याने श्वसनक्रिया सुरळीत राहते आणि आळस येत नाही. प्राणायाम. जपाला सुरुवात करण्यापूर्वी 5-10 वेळा दीर्घ श्वास घेतल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. दृष्टी. डोळे पूर्ण मिटण्यापेक्षा अर्धोन्मिलित म्हणजे किंचित उघडे ठेवावेत, जेणेकरून झोप येत नाही.